प्रियांनो, क्वचितच अशी कोणी व्यक्ती असेल ज्यांना प्रेषित पौल हे नाव माहीत नसेल. पहिल्या शतकात जवळपास अर्धे जग शुभवर्तमान गाजवलेला, प्रभू येशूला कसोशीने अनुसरून आपले संपूर्ण जीवन देवाच्या सेवेसाठी वाहिलेला आणि ज्याच्याद्वारे देवाने नव्या कराराचा खूप मोठा भाग लिहून घेतला, अशा या प्रेषित पौलाच्या तोडीचा महान सेवक आजपर्यंत या जगात कोणी झाला नाही. पण खरे तर प्रेषित पौलचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा असण्याचे कारण म्हणजे देवाचा थोर सेवक होण्याआधी तो देवाच्या लोकांना म्हणजे विश्वासणाऱ्यांचा छळ करणारा अत्यंत कट्टर आणि क्रूर असा यहुदी तरुण होता. त्याचे परिवर्तन होण्याआधी त्याचे खरे नाव शौल असे होते आणि तो रोमन अधिपत्याखाली असलेल्या तार्स या नगराचा रहिवासी होता. आज आपण अशा या देवाच्या महान सेवकाच्या जीवनाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत, जो एकेकाळी देवाच्या लोकांचा केवळ विरोधकच होता एवढेच नाही, तर ख्रिस्ती विश्वासाचा पूर्णपणे नायनाट करण्याचा जणू त्याने चंग बांधला होता. तो एक असा विद्वान होता की ज्याच्याशी वाद घालण्यात कोणी जिंकू शकत नव्हते. तसेच तो इतका निर्दयी होता की त्याच्यासमोर एका निर्दोष देवभक्ताला दगडमार करून ठार करण्यात आले तरी त्याला त्याचे काहीच वाटले नाही. असा हा शौल सुरुवातीच्या काळातील विश्वासणाऱ्यांनी पाहिलेला सर्वात मोठा विरोधक आणि शत्रू होता. देवाच्या लोकांसाठी तो एखाद्या राक्षसासारखा दबा धरून बसलेला शिकाऱ्यासारखा होता. परंतु प्रियांनो, पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की कोणीही व्यक्ती देवाच्या कृपेपासून दूर नसते. देवाची कृपा ही सार्वभौम असून देवासाठी कोणत्याही व्यक्तीचे हृदय इतके कठीण नसते की तो त्याचे जीवन बदलू शकणार नाही. खरे तर प्रकाश पोहोचू शकणार नाही इतका गडद अंधकार कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात नसतो. देवाच्या कृपेबाहेर कोणताही स्त्री पुरुष नाही, मग त्यांचे स्वभाव, विचार, जाती, धर्म, कल्पना आणि तत्त्वज्ञान कोणतेही असो, हाच धडा आपल्याला प्रेषित पौलच्या जीवनातून शिकायला मिळतो. शौलाचा जन्म तार्ससमध्ये झाला होता, जे आजच्या आधुनिक तुर्कीमधील एक प्रमुख शहर होते. तार्सस हे काही लहान गाव नव्हते, ते एक गजबजलेले महानगर होते जिथे पूर्व आणि पश्चिमेचा मिलाप होत असे. जगाच्या कानाकोपऱ्यातून जहाजे तेथील बंदरात येत असत. त्या नगरात अनेक तत्त्वज्ञ रस्त्यांच्या कोपऱ्यावर उभे राहून जीवनाच्या अर्थावर चर्चा करत असत. तेथील रस्त्यांवर दिवसभर रोमन सैनिकांच्या तुकड्या फिरत असत. अशा वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीत शौलचा जन्म झाला होता. तो बन्यामीन वंशातला यहुदी इस्रायली होता आणि त्याचे पालनपोषण अत्यंत कडक धार्मिक वातावरणात झाले होते. त्याचबरोबर तो जन्माने रोमन नागरिकही होता. त्या काळात रोमन नागरिकत्व असणे म्हणजे मोठ्या प्रतिष्ठेची बाब मानली जाईल. रोमन नागरिकांना त्यावेळेस विशेष अधिकार असत. खटल्यांशिवाय त्यांना मारहाण केली जाऊ शकत नसे आणि त्यांच्यावर अन्याय झाल्यास ते प्रत्यक्ष रोमन सम्राटाकडे दाद मागू शकत असत. बहुतेक लोकांना हे नागरिकत्व मोठी किंमत मोजून विकत घ्यावी लागे, पण शौल तर जन्मानेच रोमी नागरिक होता. या दुहेरी ओळखीने त्याची जडणघडण झाली होती. खरे तर तो एखाद्या तत्त्वज्ञाप्रमाणे ग्रीक बोलू शकत असे, त्याचबरोबर यहुदी रब्बीप्रमाणे हिब्रू देखील बोलू शकत असे. तो एकाच वेळी रोमचे गुंतागुंतीचे कायदे आणि इस्रायलच्या प्राचीन परंपरा या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे हाताळू शकत असे. तो अत्यंत धार्मिक यहुदी कुटुंबात जन्मला होता आणि त्याच्या पालकांना त्याच्यासाठी सर्वोत्तम तेच हवे होते. त्यांनी त्याची कुशाग्र बुद्धी आणि जिद्द पाहिली होती, म्हणून त्यांनी आपल्या तरुण मुलाला तार्ससच्या सुखापासून दूर असलेल्या पवित्र शहरामध्ये म्हणजे यरुशलेममध्ये पाठवले. त्यांनी त्याला गमलिएलच्या चरणी शिकण्यासाठी पाठविले. गमलिएल त्या काळातील सर्वात प्रतिष्ठित धार्मिक विद्वान होता. गमलिएलकडे शिकणे म्हणजे जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठात शिकण्यासारखेच होते. यरुशलेममध्ये तरुण शौलने खूप प्रगती केली. तो केवळ एक सामान्य विद्यार्थी नव्हता, तर तो सर्वोत्तम विद्यार्थी होता. त्याचा पवित्र शास्त्राचा अभ्यास इतका दांडगा होता की संपूर्ण नियमशास्त्र त्याच्या हृदयावर कोरले गेले होते. त्याने जुन्या करारातील मोशेचे नियम, प्रत्येक परंपरा आणि त्यांची आवश्यकता यांचे सखोल ज्ञान आत्मसात केले होते. पौलाने पुढे अनेक वर्षानंतर या गोष्टीचा खुलासा केला की त्याच्या वयाच्या मानाने इतर कोणापेक्षाही जास्त त्याने पवित्र शास्त्राचा अभ्यास केला होता. नियमशास्त्राचे काटेकोरपणे त्याने पालन केले होते आणि त्याच्या पूर्वजांच्या परंपरेबद्दल तो अत्यंत उत्साही होता. त्यावेळेस यहुदी लोक परुषी आणि सदुकी अशा दोन गटात विभागले होते.
पौलचे कुटुंब परुषी होते आणि परुषी हे पवित्र शास्त्राचे काटेकोरपणे पालन करीत असत. ते एका उद्धारकर्त्याची वाट पाहत होते. या गोष्टी शौलाने गांभीर्याने घेतल्या होत्या. जे कोणी नियमशास्त्र मोडतात किंवा देवाविषयी खोट्या गोष्टी शिकवतात ते संपूर्ण राष्ट्रालाच मागे टाकतात असे त्याला वाटत असे. त्याच दरम्यान यरुशलेम आणि आसपासच्या भागात प्रभू येशूचे शुभवर्तमान वेगाने पसरत होते. अनेक लोकांचे रोज तारण होऊन ते येशूचा स्वीकार करू लागले होते. अशातच या तरुण शौलाच्या जीवनाला वळण देणारी अतिशय महत्त्वाची घटना तेथे घडली. यरुशलेमेतील यहुद्यांनी देवाचा थोर सेवक स्तेफन याला दगडमार करून ठार मारले. शौल तर या घटनेला पाहणारा प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्यानंतर त्याने येशूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाला नष्ट करण्याचा जणू चंग बांधला आणि शौल घरोघरी जाऊन पुरुष आणि स्त्रिया यांना ओढून तुरुंगात टाकू लागला. लोक जेवत असताना तो त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत असे. ते वृद्ध आहेत की तरुण याची त्याने पर्वा केली नाही. जे कोणी येशूचा नाव घेत ते सर्व त्याचे शत्रू होते. त्यामुळे यरुशलेमेतील विश्वासणाऱ्यांची पांगापांग झाली. ते आपली घरे, आपल्या नोकऱ्या आणि आपले शहर सोडले आणि यरुशलेम सोडून दुसरीकडे निघून गेले. पण यामुळे शौल आणखीच संतापला. त्याचा असा समज झाला की हे विश्वास ठेवणारे इतर शहरामध्ये जाऊन आपला संदेश आणखी दूरवर पसरत आहेत. यापैकी दिमिश्क नावाचे एक शहर होते जे यरुशलेमेच्या उत्तरेला सुमारे 150 मैलावर असलेले एक मोठे व्यापारी केंद्र होते. तेव्हा शौल मुख्य याजकाकडे गेला आणि मुख्य याजकांकडून त्याने दिमिश्क येथील सभास्थानासाठी अधिकारपत्रे मागितली. त्या नगरात आढळणाऱ्या कोणत्याही प्रभू येशूचे नाव घेणाऱ्याला अटक करण्याचा आणि त्यांना साखळ दंडाने बांधून यरुशलेमला परत आणण्याचा कायदेशीर अधिकार त्याला हवा होता. मग याजकाने त्याला ती कागदपत्रे दिली. मग शौलाने सशस्त्र माणसांचा गट गोळा केला आणि तो दिमिश्काच्या वाटेने निघाला. आणि त्याच दिवशी त्याच्या जीवनात काहीतरी अद्भुत असे घडले ज्यामुळे देवाच्या लोकांचा वैरीच देवाच्या राज्याचा सर्वात महान प्रेषित आणि संत म्हणून उदयास आला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 9 सांगते की मग वाटेने जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. हा प्रकाश काही सामान्य प्रकाश नव्हता. तो दुपारच्या सूर्यापेक्षाही प्रखर होता. त्या सामर्थ्याने शौलला जमिनीवर पाडले. चेहरा झाकून तो धुळीत पडला आणि एक आवाज आली. तो पृथ्वीवरचा आवाज नव्हता. त्याने शौलला चहूबाजूंनी वेढले होते. तो त्याच्याशी इब्री भाषेमध्ये बोलला, शौला शौला, तू माझा छळ का करतोस? शौल या ठिकाणी प्रचंड घाबरला. तो गोंधळून गेला होता. धुळीत थरथरत असताना त्याने असा प्रश्न विचारला की जे त्याचे शाश्वत भविष्यच बदलून टाकले. प्रभू, तू कोण आहेस? तेव्हा प्रभू येशूने जे उत्तर दिले त्याने शौलच्या वास्तवाचे लाखो तुकडे केले. प्रभू येशूने त्याला म्हटले, ज्याचा तू छळ करत आहेस तो येशू मीच आहे. आता उठ आणि शहरात जा. तुला काय करायचे आहे हे तुला सांगितले जाईल. येशू तो माणूस जो मृत असायला हवा होता, वधस्तंभावरचा तो गुन्हेगार, ते पाखंड ज्याला शौल नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता, तो जिवंत होता. तो स्वर्गाहून बोलत होता. तेव्हा शौलाने आपले डोळे उघडले पण त्याला काहीच दिसत नव्हते. ज्या माणसाला सर्व काही इतके स्पष्ट दिसत होते, ज्याला काय बरोबर आणि काय चूक हे नेमके माहीत होते, तो आता पूर्णपणे आंधळा झाला होता. त्याचे सोबती अवाक होऊन उभे राहिले. त्यांनी तो आवाज ऐकला होता परंतु बोलणाऱ्याला त्याने पाहिले नव्हते. तो भयानक शिकारी, तो शक्तिशाली शौल आता एखाद्या हतबल मुलाप्रमाणे हात धरून नेले जाण्याच्या अवस्थेत आला होता. त्यांनी त्याला दिमिश्क नगराच्या वेशीतून आत नेले. त्याने त्या नगरात एखाद्या विजेत्यासारखा प्रवेश केला नाही, तर तो एका खचलेल्या माणसासारखा अडखळत त्या नगरात शिरला. त्यांनी त्याला नीट नावाच्या रस्त्यावरील एका घरात नेले. तेथे 3 दिवस शौल पूर्ण अंधारात बसून राहिला. त्याने काहीही खाल्ले नाही, काहीही प्यायले नाही. तो भयभीत झाला होता. त्याचे संपूर्ण वैचारिक दृष्टिकोन कोलमडून पडले होते. ज्या गोष्टींचा त्याला अभिमान होता त्या आता त्याला कचऱ्यासमान झाल्या होत्या. त्याची येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांचा नाश करण्याची तळमळ प्रत्यक्षात एक विद्रोह होती. त्याचे धार्मिकपण प्रत्यक्षामध्ये भयंकर पाप होते. स्तेफनच्या मृत्यूचा प्रसंग त्याच्या मनात पुन्हा पुन्हा फिरू लागला. त्याला उमजले की स्तेफन बरोबर होता
आणि आपणच चूक करीत होतो. त्या अंधारात शाऊलच्या जुन्या स्वभावाचा मृत्यू झाला. त्याच्यातला गर्विष्ठ, रागीट आणि हिंसक माणूस आता मरत होता. देव त्याच्यासाठी काहीतरी नवीन घडवण्याची तयारी करत होता. जेव्हा शाऊल अंधारात प्रार्थना करत होता तेव्हा पौल आपल्या हनन्या नावाच्या एका शिष्यासोबत बोलत होता. हनन्या हा दिमिश्कमध्ये राहणारा एक साधा विश्वासणारा होता. प्रेषितांची कृत्य अध्याय 9 आणि वचन 11 सांगते, प्रभूने हनन्याला सांगितले, उठ, नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शाऊल नावाच्या मनुष्याचा शोध कर. हनन्या प्रभूचे शब्द ऐकून स्तब्ध झाला. त्याला शाऊल हे नाव माहीत होते. प्रेषितांची कृत्य अध्याय 9 वचन 13 सांगते, तेव्हा हनन्याने म्हटले, हे प्रभू, यरूशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे. पण देवाची एक अशी योजना होती जी हनन्याला पाहता येत नव्हती. प्रेषितांची कृत्य अध्याय 9 वचन 15 सांगते, परंतु प्रभूने त्याला म्हटले, कारण परराष्ट्रीय राजे आणि इस्रायेलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवून देईन. पवित्र शास्त्रातील हे सर्वात धक्कादायक विधानापैकी एक विधान आहे. ज्या माणसाने येशूच्या नावाचा द्वेष केला त्याच माणसाची निवड जगासमोर ते नाव नेण्यासाठी देवाने केली होती. मग हनन्याने प्रभूची आज्ञा पाळली. तो त्या घरात गेला ज्या खोलीमध्ये शाऊल आंधळा होऊन बसला होता. तिथे त्याने प्रवेश केला आणि मग हनन्याने एक अतिशय सुंदर गोष्ट केली. त्याने शाऊलवर आपले हात ठेवले. त्याने 2 असे शब्द उच्चारले ज्याने शत्रू आणि कुटुंब यामध्ये दरी साधली. शाऊल भाऊ, शाऊल भाऊ, प्रभू येशू जो तू इकडे येत असताना वाटेत तुला दिसला त्यानेच मला पाठविले आहे, यासाठी की तुला पुन्हा दृष्टी मिळावी आणि तू पवित्र आत्म्याने भरून जावेस. लगेच शाऊलाच्या डोळ्यातून खपलीसारखे काहीतरी पडले. त्याला पुन्हा दिसू लागले. आता तो जगाकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. त्या पाण्याने त्याच्या प्रवासातील धूळ आणि त्याच्या भूतकाळातील पापे धुवून टाकली. त्याने थोडे अन्न घेतले आणि त्याला शक्ती मिळाली. जुना शाऊल आता उरला नव्हता. त्याच्या जागी एक नवा माणूस उभा होता. त्यानंतर जे घडले त्याने संपूर्ण दिमिश्क शहर अवाक झाले. शाऊल लपून बसला नाही. तो थेट सभास्थानामध्ये गेला. ही तीच ठिकाणी होती जिथे त्याला अटकेचे वॉरंट सादर करायचे होते. धार्मिक नेते शाऊल आता ख्रिस्ती लोकांना अटक करेल अशी अपेक्षा करत होते, पण त्याऐवजी शाऊल तेथे सगळ्यांसमोर येशू हा देवाचा पुत्र आहे अशी घोषणा करू लागला. तेव्हा ते सर्व कुजबूज करू लागले, हा तोच माणूस नाही का ज्याने यरूशलेममध्ये येशूचे नाव घेणाऱ्यांचा नाश केला होता आणि तो इकडे त्यांना बंदी बनवून मुख्य याजकांकडे नेण्यासाठी आला नव्हता का? त्यांना याचा उलगडा होत नव्हता. शाऊल आपल्या उपदेशात अधिकाधिक शक्तिशाली होत गेला. येशू ख्रिस्तच एकमात्र प्रभू आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने आपल्या तल्लख बुद्धीचा आणि शास्त्रांच्या सखोल ज्ञानाचा वापर केला. दिमिश्कमधील यहुदी लोक आधीच गोंधळले होते आणि नंतर ते संतापले. धार्मिक नेत्यांनी त्याला मारून टाकण्याचा कट रचला. तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याची हत्या करण्यासाठी त्याने दिवस रात्र शहराच्या वेशीवर पाळत ठेवली. शाऊल आता त्याच छळाचा अनुभव घेत होता जो तो आधी इतरांना देत असे. ह्या लोकांपासून त्याची सुटका ही काही गौरवास्पद नव्हती. तिथे कोणी चमत्कारिक रथ आला नाही. एका रात्री त्याच्या नवीन मित्रांनी त्याला शहराच्या भिंतीच्या एका खिंडारापाशी नेले. त्यांनी त्या महान विद्वानाला एका मोठ्या विणलेल्या टोपलीत बसवले. त्यांनी दोरीच्या सहाय्याने त्याला काळोखात भिंतीवरून खाली उतरवले. त्याने आता शाऊल ऐवजी पौल म्हणजे सगळ्यात लहान असे नाव धारण केले. त्यानंतर इतर प्रेषितांना भेटण्यासाठी तो लगेच यरूशलेमला गेला नाही. तो थेट मुख्य प्रवाहात आला नाही. गलतीकारास पत्र अध्याय 1 आणि वचन 16 मध्ये पौल सांगतो, आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे वर यरूशलेमेस न जाता मी लागलाच अरबस्थानास निघून गेलो व तेथून दिमिश्कास पुन्हा परत आलो. मग 3 वर्षानंतर मी केफाला म्हणजे शिमोन पेत्राला भेटाव्यास यरूशलेमेस गेलो. पौलाचे अरबस्थानात जाणे ही काही सुट्टी नव्हती. हा त्याचा एकांतातील प्रशिक्षण होता. आता तो प्रत्येक गोष्टीचा नव्याने विचार करू लागला. त्याने जुन्या कराराला नवीन नजरेने आणि आत्म्याच्या प्रेरणेने वाचायला सुरुवात केली, ज्यामध्ये प्रत्येक पानावर त्याला प्रभू येशूच दिसू लागला. आणि आता तो खात्रीपूर्वक दावा करू लागला की
त्याची सुवार्ता त्याला कोणत्याही मानवी शिक्षकाकडून प्राप्त झाली नाही, तर ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे थेट प्रकटीकरणाद्वारे आली आहे. देवाने शौलच्या कच्च्या उत्साहाला प्रभू येशूच्या कृपेने आकार देण्यास सुरुवात केली. जेव्हा पौल शेवटी वाळवंटातून बाहेर आला तेव्हा तो देवाच्या राज्याचे शुभवर्तमान आणि रहस्य सांगण्यासाठी पूर्ण तयार होता. दरम्यान पौलची भेट बर्नबा नावाच्या व्यक्तीशी झाली. दोघेही प्रभूच्या सेवेसाठी उत्साही आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते. त्यांनी अंत्योकिया शहरास आपला मुख्य तळ स्थापन केला. अंत्योकिया या नगरामध्येच विश्वासणाऱ्या लोकांना प्रथम ख्रिस्ती म्हणून नाव देण्यात आले. त्यानंतर पवित्र आत्म्याने त्यांना एका मोहिमेवर जाण्यासाठी पाठवले. हा एका अशा प्रवासाचा प्रारंभ होता ज्याने जगाचा नकाशा बदलून टाकला. ज्या रोमन सम्राटाने आपले सैन्य हलवण्यासाठी उत्तम रस्ते बांधले होते, त्या रस्त्यांचा वापर करून पौलाने शुभवर्तमान गाजवण्याची योजना आखली. त्यांनी मोठ्या शहरांना लक्ष्य केले. त्यांना माहीत होते की जर त्यांनी शहराच्या मध्यभागी प्रार्थनास्थळ स्थापन केले तर तो संदेश आसपासच्या खेड्यापर्यंत पोहोचेल. ते सायप्रसला गेले. ते आजच्या तुर्कस्थानात गेले. त्यांनी बोटीने आणि पायी पायी देखील प्रवास केला. त्यांची पद्धत सहसा सारखीच असे. प्रथम ते शहरात पोहोचले की प्रथम यहुद्यांच्या प्रार्थनास्थळात जात, नंतर ते आपल्या लोकांशी संवाद साधत आणि येशू हेच त्यांच्या आशेचे पूर्णत्व कसे आहे हे पटवून देत. प्रभूने पौलाच्या हस्ते मोठमोठे चमत्कार संपन्न केले. त्यानंतर पौलाने अशी घोषणा केली की परराष्ट्रीय लोक प्रथम यहुदी न बनता देखील देवाच्या कुटुंबाचा भाग होऊ शकतात. तारण हे केवळ प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याने असून कोणत्याही व्यक्तीला आहाराचे नियम पाळण्याची किंवा सुंता करण्याची गरज नव्हती. त्यांना फक्त येशूवर विश्वासाची गरज होती. ह्या सुवार्तेमुळे ज्या लोकांना खऱ्या देवाची आशा होती ते प्रभूकडे वळू लागले. त्यांनी जेव्हा पौलाकडून अशा देवाविषयी ऐकले जो त्यांच्यावर प्रेम करीतो आणि ज्याने त्यांच्यासाठी प्राण दिले, तेव्हा ते मोठ्या संख्येने पश्चाताप करू लागले. परंतु देवाने हनन्याला दिलेला इशारा खरा ठरला. प्रेषित पौलला प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. लुस्त्र नावाच्या शहरात जमाव त्याच्यावर उलटला. त्यांनी पौलला दगडमार केला. त्यांनी तो बेशुद्ध होईपर्यंत त्याच्यावर दगडफेक केली. तो मेला आहे असे समजून त्यांनी त्याचे शरीर शहराबाहेर ओढत नेले आणि गिधाडांसाठी सोडून दिले. पण जेव्हा शिष्य त्याच्या भोवती जमले तेव्हा पौल उठून उभा राहिला. तो जखमी होता, रक्ताळलेला होता, तरीही तो तसाच पुन्हा शहरात चालत गेला. त्याच्या सेवेला कोणीही थांबवू शकले नाही. नंतर त्याने स्वतःवर ओढवलेल्या संकटाची एक यादीच लिहिली आहे. करीत करास दुसरे पत्र अध्याय 11 आणि वचन 24 आणि 25 मध्ये पौल सांगतो, 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाली. 3 वेळा माझे जहाज फुटले. मी 1 रात्र आणि 1 दिवस समुद्रात घालवलो. तो सतत धोक्यात होता. त्याला रस्त्यावरील लुटारूंचा सामना करावा लागला. शहरामधील संतप्त जमावाचा सामना करावा लागला. ज्यांनी विश्वासघात केला अशा खोट्या मित्रांचा त्याने सामना केला. तो झोपेशिवाय राहिला. तो अन्नाशिवाय राहिला. तो थंडीत आणि उघड्यावर होता. पण त्याने हे सर्व का केले? त्याने सर्व सोडून देऊन शांत जीवन का जगले नाही? प्रियांनो, कारण तो प्रेमाने प्रेरित झाला होता, प्रभू येशूच्या प्रेमाने. तो म्हणाला, ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला संकटे सहन करण्यास भाग पाडते. त्याने पुनरुत्थित प्रभूला पाहिले होते आणि त्यानंतर त्याच्यासाठी इतर कशाचीही किंमत उरली नव्हती. येणाऱ्या गौरवाच्या तुलनेत तो त्याच्या वर्तमान दुःखांना काहीच मानत नसेल. पौलाच्या सेवेतील एक नाट्यमय प्रवास इफिस या नगरात झाला. हे शहर अर्तमिया देवीच्या पूजेसाठी ओळखले जात असे. तिथे एक भव्य मंदिर होते जे प्राचीन जगातील आश्चर्यांपैकी एक होते. या देवीच्या चांदीच्या मूर्ती विकून कारागीर खूप पैसे कमवत असत. पण तेथील पौलचा उपदेश इतका प्रभावी होता की लोकांनी मूर्ती विकत घेणे बंद केले. त्यांना उमजले की मानवी हातांनी बनवलेले देव हे मुळात देवच नाहीत. यामुळे त्यांच्या कमाईला फटका बसू लागला. चांदीचे काम करणारे कारागीर संतापले होते. मग त्याने दंगल सुरू केली. संपूर्ण शहर सभागृहाकडे धावत गेले. हजारो लोक ओरडत होते, इफिसकराची अर्तमी महान. 2 तास तिथे गोंधळ सुरू होता. खरे तर पौलला त्या जमावात जाऊन बोलायचे होते, पण त्याच्या मित्रांनी त्याला रोखले. त्यांना माहीत होते की लोक त्याच्यावर तुटून पडतील. शेवटी शहराच्या कारकुनाने जमावाला शांत केले आणि त्यांना घरी पाठवले. पौलाला जाणवले की तिथले त्याचे काम पूर्ण झाले आहे, पण त्याने आपला ठसा तिथे उमटवला होता.
एका मूर्तीपूजक मंदिराच्या सावलीत एका विशाल मंडळीचा तेथे जन्म झाला. पौलाने इफिस विश्वासणाऱ्यांचा निरोप घेताना म्हटले, मी माझ्या जीवनाला माझ्यासाठी काहीच मोजत नाही. माझे एकमेव ध्येय म्हणजे ही शर्यत पूर्ण करणे आणि प्रभू येशूने मला दिलेले काम पूर्ण करणे होय. जेव्हा तो यरूशलेमेला पोहोचला तेव्हा तिथे दंगल उसळली. यहुद्यांनी त्याच्यावर परराष्ट्रीय लोकांना पवित्र मंदिरात आणून मंदिर विटाळल्याचा आरोप केला. जमावाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. रोमन सैनिकांना धावत जाऊन त्याला जमावातून बाहेर काढावे लागले. त्याचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी त्याला अटक केली. पुढे 2 वर्षे पौल अटकेतच होता. त्याला एका न्यायाधीशाकडून दुसऱ्या न्यायाधीशाकडे हलवण्यात आले. प्रत्येक खटल्यामध्ये पौलाने केवळ स्वतःचा बचाव केला नाही, तर त्याने सुवार्तेचाच प्रचार केला. त्याने त्यांच्यासमोर आपली साक्ष सांगितली. पौलाचे बोलणे ऐकून न्यायाधीशाने पौलाला म्हटले, तुला काय वाटते? इतक्या कमी वेळात तू माझे मन वळवून मला ख्रिस्ती बनवू शकशील काय? त्यावर पौलाने त्याला उत्तर दिले की थोडक्याने किंवा अधिक काहीही असो, पण या बंधनाशिवाय तुम्ही सर्वच प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे व्हावेत. ही सुवार्ता ऐकावी हीच माझी इच्छा आहे. त्यानंतर पौलाने रोमन सम्राटाकडे दाद मागितली. रोमन नागरिक म्हणून हा त्याचा अधिकार होता. याचा अर्थ असा होता की रोमन सरकारला त्याच्या साम्राज्याच्या राजधानीपर्यंत पौलाच्या प्रवासाचा खर्च करावा लागणार होता. खरे तर देव आपल्या सेवकाला जगातील सर्वात महत्त्वाच्या शहरात सम्राटाच्या खर्चाने पाठवत होता. रोमचा प्रवास खरे तर आपत्तीजनक ठरला. वर्षाचा शेवटचा काळ असल्याने समुद्र प्रवास धोकादायक होता. भीषण वादळाने त्यांच्या जहाजाला तडाखा दिला. 14 दिवस त्यांना सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. खलाशांनी जहाजावरील माल पाण्यात टाकून दिला. त्या सर्वांनी जिवंत राहण्याची आशा सोडली होती. पण पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, धीर धरा, कारण तुमच्यापैकी कोणाचाही जीव जाणार नाही, फक्त जहाजाचा नाश होईल. शेवटी माल्टा या बेटावर जहाज अडकले. लाटांनी जहाज बुडू लागले होते, पण प्रत्येकजण पोहून सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचले. त्याच दरम्यान एका विषारी सापाने पौलाला दंश केला, तरी देखील त्याला काहीच अपाय झाला नाही. त्यामुळे स्थानिक लोक पौलाला कोणीतरी देव मानू लागले. तेथे पौलाने अनेक रोग्यांना प्रभूच्या नावाने बरे केले आणि त्यांना सुवार्ता सांगितली. शेवटी पौल रोममध्ये पोहोचला. त्याला लगेच अंधार कोठडीत टाकले गेले नाही. तर त्याला नजर कैदेत ठेवण्यात आले. तो एका भाड्याच्या घरात राहत असे. पौलने आपल्या तुरुंगाचा वापर देखील सुवार्ता सांगण्यासाठी केला. याच काळात पौलाने त्याची अतिशय महत्त्वाची पत्रे लिहिली. खरे तर हा विरोधाभासच आहे की आनंद आणि स्वातंत्र्याबद्दलची पत्रे साखळा दंडाने बांधलेल्या माणसाने लिहिली होती. त्याने असे लिहिले की, बंधूंनो, मला तुम्हाला हे सांगायचे आहे की माझ्याबरोबर जे काही घडले आहे त्याने प्रत्यक्षात शुभवर्तमानाच्या प्रसाराला मदतच झाली आहे. त्याने स्वतःला रोमचा कैदी मानले नाही, तर स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचा कैदी मानले. पवित्र शास्त्र आपल्याला पौलच्या मृत्यूचा पूर्ण तपशील देत नाही, पण इतिहास आणि त्याचे शेवटचे पत्र आपल्याला एक चित्र देते. तेथे असे दिसते की पौलची थोड्या काळासाठी सुटका झाली होती आणि त्याने पुन्हा प्रवास केला. पण नंतर रोमला मोठी आग लागली. सम्राट नीरोने याचे खापर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांवर फोडले आणि त्यांचा छळ सुरू केला. पौलाला पुन्हा अटक करण्यात आली, परंतु यावेळेस तो नजर कैदेत नव्हता. त्याला तुरुंगात टाकण्यात आले. ती एक थंड गडद अंधार कोठडी होती. मुळात जमिनीतील एक खड्डा होता. त्याला माहीत होते की त्याचा अंत जवळ आला आहे. त्याला थंडी वाजत होती. तेथे तो एकटा होता. त्याचे बहुतेक मित्र पळून गेले होते. म्हणून त्याने आपला तरुण शिष्य तिमोथेयाला एक शेवटचे पत्र लिहिले. हे पत्र म्हणजे त्याचे शेवटचे मृत्यूपत्रच होते. त्याने तिमोथेयाला त्याचे अंगरखा आणायला सांगितले, कारण त्याला खूप थंडी वाजत असे. पण प्रामुख्याने त्याला तिमोथेयाला धीर द्यायचा होता. पौलने आपल्या जीवनाकडे वळून पाहिले. त्याने कापलेले मैलोन मैल अंतर पाहिले. त्याने स्थापन केलेल्या मंडळ्या पाहिल्या. शेवटी त्याने हे प्रसिद्ध शब्द लिहिले, माझ्या प्रयाणाची वेळ जवळ आली आहे. मी विश्वासाची चांगली लढाई लढलो आहे. मी शर्यत पूर्ण केली आहे. मी विश्वास राखला आहे. असे सांगितले जाते की पौलाला रोमच्या शहराच्या भिंतीबाहेर नेण्यात आले. तो रोमन नागरिक असल्याने पेत्रसारखे त्याला वधस्तंभावर चढवण्यात आले नाही, तर त्याचा शिरच्छेद करण्यात आला. मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या व्यवस्थेला वाटले असेल की प्रेषिताचा आवाज शांत झाला, पण खरोखर तो शांत झाला का? रोमनांना वाटले की
प्रेषित पौलाला मारून ते त्याचा संदेश संपवू शकतील. सुवार्तिकाला मारणे म्हणजे सुवार्तेला मारणे नव्हे. प्रेषित पौल शरीराने मेला होता, पण त्याच्या शेकडो मंडळ्या आणि त्याची पत्रे कायमची जिवंत राहिली. ती गुप्त सभामध्ये वाचली गेली. त्याच्या अनेक प्रती लिहून वाळवंटातून पार नेल्या गेल्या. आज ती हजारो भाषांमध्ये वाचली जातात. ज्या माणसाने ख्रिस्ती विश्वास नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, तोच माणूस त्याला भक्कम करणारा झाला. जो माणूस परराष्ट्रीय लोकांचा तिरस्कार करायचा, तोच त्यांच्यातील विश्वासांचा पिता बनला. ज्या माणसाला वाटले की तो स्वतःच्या कर्माने देवापर्यंत पोहोचू शकतो, त्याने जगाला शिकवले की देवाची कृपा ही एक विनामूल्य भेट आहे. तारण केवळ देवाच्या कृपेनेच आहे, कर्माने नव्हे. खरे तर पौलचे जीवन हे देवाच्या सामर्थ्याची साक्ष आहे. ते आपल्याला दाखवते की तुमचा भूतकाळ तुमचे भविष्य ठरवत नाही. ते आपल्याला दाखवते की देव कोणाचाही वापर करू शकतो. जर देव शौलसारख्या खुन्याला प्रेषित पौलमध्ये बदलू शकतो, तर कल्पना करा की तो तुमच्या जीवनात देखील अद्भुते का नाही करणार. पौल देवाच्या कृपेला कधीच विसरला नाही. तो नेहमी स्वतःला पाप्यामध्ये प्रमुख असे म्हणत असे. आपल्याला मिळालेल्या दयेसाठी आपण पात्र आहोत असे त्याला कधीच वाटले नाही, आणि म्हणूनच तो इतका सामर्थ्यवान होत गेला. त्याने स्वतःचा प्रचार केला नाही, तर त्याने वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचा प्रचार केला. पौलची कथा केवळ इतिहास नाही, तर ते एक आमंत्रण आहे. तुमच्यात बदल शक्य आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी ते तुम्हाला आमंत्रित करते. ते तुम्हाला अंधारातून बाहेर पडून प्रकाशात येण्याचे आवाहन करते. ते तुम्हाला तुमची शर्यत धावण्यासाठी, तुमची लढाई लढण्यासाठी आणि विश्वास राखण्यासाठी आमंत्रित करते. दिमिश्काच्या धुळीने माखलेल्या रस्त्यापासून ते रोमच्या तुरुंगातील कोठडीपर्यंत प्रेषित पौलच्या प्रवासाने जग बदलले, आणि जो देव त्याच्यासोबत त्या रस्त्यावर चालला, तोच देव आज तुमच्या सोबत चालत आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.